नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या एका मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही दत्ताच्या मंदिराकडे निघालो आहे. जाता जाता वावरात गहू किती छान आला आहे बघा. हे पेरून टोकून केलेला गहू आहे. पेरलेला गहू कसं इसकडलं की सगळीकडे जातं. तर समोरच तिथं दत्ताचं मंदिर आहे. तिकडं आम्ही निघालो आहे दत्ताच्या मंदिरात, कारण उद्या दत्त जयंती आहे ना, त्यामुळे निघालो आहे. तर दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर निघाले. तर हे बघा रानात कसं आहे, आणि दत्त जयंतीच्या तयारी चालली आहे बघा. मंडप घालायचं चाललं आहे, कारण मोठा कार्यक्रम असल्यामुळं मंडप घालायला लागतो आणि महाप्रसाद असतो इथं दत्त जयंतीचा, त्यामुळं मंडप घालायला चाललं. तर गव्हातली ही करड्याची भाजी बघा किती छान आल्या करड्याची भाजी. आणि गव्हात कुठली पण भाजी टाका, एकदम छान भाजी येते आणि मोठी लगेच येते भाजी. तर किती छान भाजी आली बघा. आणि गहू पण लई छान आला आहे. तो खोडव्यातला गहू आहे, त्यामुळं एकदम छान गहू आला आहे तो. आणि रस्त्याकडेलाच बघा, रस्त्याच्या समोरच मंदिर आहे दत्तांचं. आणि हे बघा रानातलं वातावरण किती छान आहे बघा. आणि आता सगळं मोकळं झाल्यामुळं ते सगळं व्यवस्थित दिसतंय. इकडंच आमचं घर आहे, दत्ताच्या मंदिरापासून जवळच आमचं घर आहे, त्यामुळं दत्ताला आमचं येणं जाणं होतं. आणि आता बघा निघालो आहे दत्ताच्या मंदिरापाशी. तर समोरच तिथं टोमॅटोची बाग आहे. तर ही बघा दत्ताचं मंदिर एकदम छान मंदिर आहे. छोटंसंच आहे पण एकदम छान. आणि वातावरण पण एवढं छान गार असते, एकदम गारवा असते, कारण रानात असल्यामुळं आणि मागं शेती, पुढं शेती असल्यामुळं एकदम छान. मागं उंबराचं झाड आहे आणि दत्त जयंती असल्यामुळं लायटिंगच्या माळा वगैरे लावले त्या, आणि सगळी तयारी केली आहे दत्त जयंतीची. तर मंदिरा शेजारीच विहीर आहे बघा. ही केवढी मोठीच्या मोठी विहीर. आता पोरं पवायला कोण येत नसल्यामुळं, थंडीचे दिवस असल्यामुळं आणि पावसाळ्यात शेवाळं साठलेलं ती तसंच आहे. आता पोरं पवायचं चालू झालं की मग विहिरीला चांगलं पाणी येतं, आणि ते विहिरीला पाणी चांगलंच असतं कायम. पण आता शेवाळं आहे. तर उंबराचं झाड केवढं मोठं आहे बघा दत्ताच्या मूर्तीच्या मागं. तर इथं दत्त जयंती आमची साजरी होती. कार्यक्रम मोठा असतो, त्यामुळे इथं दत्त जयंती साजरी करते ते. आणि दत्ताची मूर्ती किती छान दिसते बघा. आणि असं असं गेलं की असं वाटतं की एवढं छान वाटतं, काय बोलायचं काम नाही. आणि मग असं वाटतं तिथनं येऊनच एवढं छान वातावरण तिथं दत्ताच्या मंदिरापाशी झालेलं असते. आणि रानात असल्यामुळं तर गारवा एकदम. आणि पुढं रस्त्याची माणसं दिसते ती, येता जाता माणसं दिसते ती. आणि तिथं आम्ही दर्शन घेतलं, कारण उद्याच्याला गर्दी लई असते. उद्या जातो फुलं टाकाय, पण गर्दी असल्यामुळं पुढं मागं करायला येत नाही. त्यामुळे थोडीशी जागा कमी असल्यामुळे, शेत असल्यामुळं आणि विहीर जवळ असल्यामुळं जरा इकडं तिकडं करता येईल. त्यामुळे दर्शन घेऊन यायचं म्हणून म्हटलं दर्शन करायला निघालं तर एक मस्तपैकी व्हिडिओ करावा. तरी बघा आमच्या घरा शेजारचं कसं वातावरण एकदम आहे, आणि रस्त्याकडं असल्यामुळं तर लय मस्त वातावरण झालेलं असते. तर ही गौरी माझ्याबरोबर आले बघा. आम्ही दोघी आले व्हिडिओ दर्शन पण घ्यायला आणि व्हिडिओ पण करायला आम्ही दोघी आले. तर आता तिनं पण दत्तांचं दर्शन घेतलं, मी पण दर्शन घेतलं. आम्ही दोघी दर्शन करून आता घरीच निघालो होतो. तर घरी निघालो तर किती छान वातावरण आहे बघा. मी दर्शन घेतलं दत्तांचं, कारण तिथं जाऊन दर्शन घेतलं. आणि कारण मी कायम दत्ताच्या मंदिरात जाते दत्तांचं दर्शन घ्यायला. आता दर्शन केलं आम्ही दोघींनी पण दर्शन केलं. आणि जरा तिथं आम्ही एक 10-15 मिनटं आम्ही तिथं बसलो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.